अजब रमा राघवची जोडी। आतापर्यंतच्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात सुंदर गुलाब आहे हा। माझ्यासाठी खरंच खूप प्राइसलेस वस्तू आहे ही राघव। जसा तुझ्याकडे माझा सुगंध होता ना, तसाच माझ्याकडे तुझा हा सुगंध होता। तू प्रपोज करताना मला दिलेलं हे गुलाब मी अजूनही माझ्या डायरीत हे जपून ठेवलंय। तुझ्या ह्या सवयीमुळेच मी तुला वेडाबाई म्हणतो। राघव, तर बघूया अजून काय। राघव थांब। नाही, आपण असे आठवणींमध्ये गुंतून नाही राहू शकत। आता मला कळून चुकलंय राघव। जोपर्यंत या आठवणी आपल्या समोर आहेत ना, तोपर्यंत का? अहो का म्हणून काय विचारताय? आपल्या नाशकाचं नाव तुम्ही देशात गाजवून आलेला आहात। अशा प्रसंगी संपूर्ण नाशिककरांच्या वतीने तुमचा सत्कार करण्याचं आम्ही ठरवलं आहे आणि आमचं कर्तव्यही समजतं ते। अहो तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा माझ्या पाठीशी आहे आणि देवी आईच्या कृपेनेच हे सगळं कार्य माझ्या हातून घडतंय। हो असं कसं? तुमची विद्वत्ता का आम्हाला माहित नाहीये? गुरुजी अहो तुम्ही सगळे उभे का? या ना, बसा ना। श्रुती बाळा पाणी आण, मी चहा टाकते। हो या ना, या ना। राघव, तू जेव्हा असं बोलतोस ना, तेव्हा माझ्या मनात काय फिलिंग्स आहेत ते मला शब्दात नाही सांगता येत रे। पण आज मी खरंच खूप खुश आहे। राघव, तरी मला पुढे काय होणार आहे याचा विचार करून खूप भीती वाटते रे। रमा, आता मनातून सगळी भीती काढून टाक। रमा, आपण आता 7 वचनात बांधलो गेलोय। आता आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही। राघव, तर नाणं आहे। हे फक्त नाणं नाही, तर प्रसादाचं नाणं आहे। मी वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो। पूजा झाल्यावर मी देवीच्या पायावर माझं मस्तक टेकवलं आणि माझं उपर्ण फैलावून मी देवी आईकडे दान मागितलं। माझ्या राघवला बायको म्हणून योग्य मुलगी मिळू दे। आणि मी तेव्हाच ठरवलं की ज्या दिवशी राघवचं लग्न होईल त्या दिवशी त्याच्या बायकोला हे नाणं देईन। अश्विनी बेटा, आज हे नाणं मी तुला देतो। आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल ना? हे नाणं मी तुला। तसंही त्या मिडल क्लास राघवच्या नादाला लागायला रमाला तूच तर इन्स्टिगेट करत होतीस। आय न्यू इट। सोड तिला। मला काय थांबवतोयस तू? गिरीश, माझी मुलगी पळून गेलीये। मला माझी रमा हवी आहे। That's it. मलाही हवी आहे।
आणि तिला इथे कशी आणायची ना परत हे चांगलंच माहिती आहे मला. आपण सभ्यता पाळत राहिलो म्हणून हे पुरोहित या थराला पोचले. आता त्यांच्याच घरात जाऊन बाबा काका काहीच बोलत का नाहीयेत? तुम्ही बोला ना, काहीतरी करा काहीतरी. गजाननराव, याआधी तुम्ही काहीतरी बोलला होता. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून आम्ही इथे थांबलो. मंगळसूत्र आहे ना, काळीची किंमत नाहीये. Don't even think of it. मंगळसूत्र सोड. पुन्हा माझ्या मंगळसूत्राला हात लावायची हिम्मत पण नाही करायचीस, नाहीतर मी विसरून जाईन की तू माझी आई आहेस. तू कधी चांगली बायको नाही बनू शकलीस ना चांगली आई. तुला या मंगळसूत्राची किंमत काय कळणार आहे का? पण माझ्यासाठी हे मंगळसूत्र सर्वस्व आहे. माझ्यासाठी माझं प्रत्येक नातं तितकंच इम्पॉर्टंट आहे, कळलं? सो मी जिवंत असेपर्यंत या मंगळसूत्राला कोणीही हात लावू शकत नाही. मला नाही येत नाव घेता. राघव, तू आधी नाव घे बघू, मग तिला कदाचित सुचेल. हा, आजी वगैरे काही नाही, घे ना. बरं ठीक आहे. भवसागरात लोटून दिली संसार रूपी होडी. शतजन्माचा प्रवास आमचा, रमा राघवची आमची जोडी. आबा, उखाणा घेऊन झाल्यावर आजी रमाचा मानाने गृहप्रवेश करणार आहे. आबा, मला असं वाटतं आता सगळं संपलंय. नाही नाही, हे होऊ शकत नाही. मी हे होऊ देणार नाही. मी हे होऊ देणार नाही. अश्विनी, अश्विनी, छान घेतला सुखाणा. आता रमा जमेल ना का काही मदत करू? नाही, मी ट्राय करते. तू हे जबरदस्तीने निर्माण केलेलं नातं तुला कधीच लाभणार नाही. ते कधीच यशस्वी होणार नाही. अंकल गुरुजी, प्लीज प्लीज असं बोलू नका, प्लीज.
रडू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर.